नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 22 जून 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाची द्वादशी आहे. नक्षत्र भरणी आहे. योग सुकर्मा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:52 ते 5:34 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:05 ते 12:51 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 5:34 ते 7:16 आणि यमगंड काळ दुपारी 12:29 ते 2:10 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मेष राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शुक्राबरोबर युतियोग करेल, बुधाबरोबर लाभयोग करेल. आजच्या दिवशी रवी आणि शनीचा केंद्रयोग होणार आहे. त्याचप्रमाणे मंगळ आणि गुरुचा लाभयोग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तृतीयातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करेल. याचप्रमाणे तृतीयातील रवी आणि व्ययातला शनी हे परस्पर केंद्रयोग करणार आहे. तृतीयातील गुरु आणि पंचमातला मंगळ हे परस्पर लाभयोग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे हातावेगळे करू शकाल. बऱ्याच प्रमाणात तुम्ही ॲक्टिव्ह राहाल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. आजच्या दिवशी काही नवीन खरीददारी तुम्ही करू शकाल. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. थोडंसं फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. महत्त्वपूर्ण कामं किंवा निर्णय घेऊ नका की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. मात्र जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग येणाऱ्या 2 ते 3 दिवसात भरपूर प्रमाणात येईल. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता चांगला राहील आणि काही चांगले उत्कृष्ट लाभसुद्धा मिळू शकतील. जर तुम्ही शेअर मार्केटनं ट्रेड करत असाल तरीसुद्धा शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभ मिळण्याची शक्यता येणाऱ्या 2 ते 3 दिवसात चांगली राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. द्वितीयातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. व्ययात तुमच्या द्वितीयातील रवी आणि लाभातला शनी हे परस्पर केंद्र करणार आहे. द्वितीयातला गुरु आणि चतुर्थातला मंगळ हे परस्पर लाभयोग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ती कामं पूर्णसुद्धा होतील. मात्र थोडीशी दमछाक झाल्यासारखी वाटेल. तुमचे जे खर्च असेल त्याच्यावर थोडंसं नियंत्रण ठेवा. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आर्थिक संदर्भातले कुठलेही महत्त्वपूर्ण व्यवहार जसा खर्च किंवा गुंतवणूक या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्या काय आशा, अपेक्षा, इच्छा तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. दिवस आजचा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतला बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. तुमच्याच राशीतला गुरु, तुमच्याच राशीतला रवी आणि दशमातला शनी हे परस्पर केंद्रयोग करणार आहे. तुमच्याच राशीतला गुरु आणि तृतीयातला मंगळ हे परस्पर लाभयोग करणारे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काय चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटसुद्धा होईल. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले उत्तम सल्लेसुद्धा मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात तुमचे आजच्या दिवशी करू शकाल. आणि आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील.
रखडलेली अडकलेली कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकाल. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. कमिटमेंट प्रॉमिसेस किंवा कागदोपत्री व्यवहारच्या संदर्भातली जी काही कामं अडकलेली आहेत, ती तुम्ही जरूर हाती घ्या. अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अजिबात घेऊ नका. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. व्ययातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. व्ययातला रवी आणि भाग्यातला शनी हे परस्पर केंद्रयोग करणार आहेत. याचप्रमाणे व्ययातला गुरु आणि द्वितीयातला मंगळ हे परस्पर लाभयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजचा जो दिवस आहे, जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संधी तुम्हाला मिळू शकतील. याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये काही तिथले जे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर सुद्धा तुमची जी हार्मनी आहे ती खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. कार्यक्षेत्राच्या संदर्भात कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. कागदोपत्री व्यवहार कार्यक्षेत्राच्या संदर्भात मधले तुम्ही आजच्या दिवशी हाती येऊ शकता, ते पूर्ण सहजपणे होताना दिसतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे असे निर्णय घेऊ नका की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही चांगले उत्तम लाभ मिळू शकेल आणि भाग्याची साथ सुद्धा लाभेल. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या लाभातल्या रवी तुमच्या लाभातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. लाभातला रवी आणि अष्टमातला शनी हे परस्पर केंद्रयोग करणार आहे. याचप्रमाणे लाभातला गुरु आणि तुमच्याच राशीतला मंगळ हे परस्पर लाभयोग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील, अतिशय भाग्यशाली राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहील. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. फिरणं वगैरे जास्त होईल, महत्त्वपूर्ण कामं होतील, नवीन कामाची सुरुवात करू शकता. याचप्रमाणे तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. याचप्रमाणे काही चांगले उत्तम लाभसुद्धा मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूक तुमची आजच्या दिवशी तुम्ही करू शकाल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात थोडंसं आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले छोटे-मोठे त्रास डोकं वर करू शकतील. मात्र काही उत्तम आर्थिक चांगल्या घटना येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुमच्याकरता निश्चित होऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दशमातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दशमातला रवी आणि सप्तमातला शनी हे परस्पर केंद्रयोग करणार आहेत आणि व्ययातला मंगळ आणि दशमातला गुरु हे परस्पर लाभयोग करणार आहेत. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारच्या नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी मात्र करू नका. काही छोटे-मोठे लाभ तुम्हाला मात्र आजच्या दिवशी मिळू शकते. त्याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या काही सकारात्मक घटनासुद्धा आजच्या दिवशी घडू शकते. त्यामुळे तुमचा मूड चांगला दिसून येईल. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. छोट्या-मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील, त्याकडे लक्ष द्या. येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये कार्यक्षेत्राच्या संदर्भात फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे, ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. भाग्यातला बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. व्ययात तुमच्या लाभातला मंगळ आणि भाग्यातला गुरु हे परस्पर लाभयोग करणार आहेत आणि भाग्यातला रवी आणि षष्ठातला शनी हे परस्पर केंद्रयोग करणार आहेत. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. महत्त्वपूर्ण काही चांगले लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातल्या काही व्याधी डोकं वर करू शकतील. याचप्रमाणे जर जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले सुद्धा महत्त्वपूर्ण निर्णय येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घेऊ नका. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला काही चांगले निश्चित लाभ मिळू शकतील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे वृश्चिक रास.
वृश्चिक राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या अष्टमातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. अष्टमातला रवी आणि पंचमातला शनी हे परस्पर केंद्रयोग करणार आहेत आणि अष्टमातला गुरु आणि दशमातला मंगळ हे परस्पर लाभयोग करणार दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदारावर थोड्या प्रमाणात वादविवाद होऊ शकतील, काळजी घ्या. काही छोटे मोठे लाभ अनपेक्षित तुम्हाला आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातलं महत्त्वपूर्ण काही घटना घडामोडी घडू शकतील की ज्या शुभफलदायी असतील. मात्र जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे मात्र छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मोठी रिस्क अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. सप्तमातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. याचप्रमाणे पण चतुर्थातला शनी आणि सप्तमातला रवी हे परस्पर केंद्रयोग करणार आहेत. सप्तमातला गुरु आणि भाग्यातला मंगळ हे परस्पर लाभयोग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. याचप्रमाणे नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा आजचा दिवस अतिशय उत्तम दिसून येईल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातील ज्या मोठ्या व्यक्ती असतील, वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा येणाऱ्या 2 ते 3 दिवसात संभवतो. काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मिळू शकतील. काही चांगल्या महत्त्वाच्या घटनासुद्धा घडू शकतील की ज्या तुमच्यासाठी शुभफलदायी असतील. दिवस आजचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. षष्ठातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. षष्ठातला रवी आणि तृतीयातील शनी हे परस्पर केंद्र करणार आहेत. षष्ठातला गुरु आणि अष्टमातला मंगळ हे परस्पर लाभयोग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. थोडंसं आराम करणं तुम्ही पसंत कराल. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकाल. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या सुद्धा काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. कागदोपत्री व्यवहाराकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोकं वर काढू शकतील. काळजी घ्या. काही छोटे मोठे अनपेक्षित लाभ मिळू शकतील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 3ऱ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. पंचमातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. याचप्रमाणे पंचमातला रवी आणि द्वितीयातले शनी हे परस्पर केंद्र करणार आहे. पंचमातला गुरु आणि सप्तमातला मंगळ हे परस्पर लाभयोग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण. आजचा दिवस तो बिझी असेल. तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. ट्रॅव्हलिंग जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकाल आणि ते सहजपणे पूर्णसुद्धा होताना दिसेल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार किंवा नवीन कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. तुमच्यातला मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. तुमचा वेळसुद्धा चांगल्या प्रकारे जाऊ शकेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जे तुमचा खर्च आहे त्यावरती नियंत्रण ठेवा. आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. त्याचप्रमाणे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा दिवस चांगला राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 2ऱ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे.
चतुर्थातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. चतुर्थातील रवी आणि तुमच्याच राशीतील शनी हे परस्पर केंद्रयोग करणार आहे. चतुर्थातील गुरु आणि षष्ठातली मंगळ हा परस्पर लाभयोग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले लाभ मिळू शकतील, महत्त्वपूर्ण गुंतवणूक होऊ शकतील, अडकलेले काही तुमचे पैसे असेल ते सुद्धा तुम्हाला मिळू शकतील. तुमच्या कामाचा योग्य मोबदला तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकेल. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींकरता काही पैसे तुम्हाला खर्च करावे लागतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातले जे मोठ्या व्यक्ती असतील, वयोवृद्ध व्यक्ती असतील, त्यांच्या आरोग्याकडे खास करून लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घेऊ नका. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण घडामोडी की ज्या शुभफलदायी असतील घडू शकतील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 22 जून 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.